air traffic control. You're cleared for takeoff. पनवेलमध्ये प्रवासी महिलेवर ऑटो रिक्षा चालकानं चाकूनं हल्ला करून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी 48 तासांच्या आत आरोपीला अटक करून मुद्देमाल आणि रिक्षा जप्त केली. संगीता सोमनाथ भोईर या महिला ऑटो रिक्षानं घरी जात असताना करंजाडे R4 परिसरातील सर्व्हिस रोडवर पोहोचताच चालकाने रिक्षा बंद पडल्याचं सांगून गाडी थांबवली. अचानक चालकानं धारदार चाकूनं महिलेच्या गळ्यावर, छातीवर आणि पायावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत असतानाच आरोपीने त्यांच्या अंगावरील सोन्याचं मंगळसूत्र, सोन्याची चेन, मोबाईल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतली आणि त्यांना रस्त्यावर फेकून पळ काढला. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तातडीनं 4 पथकं तयार करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मदतीनं संशयित रिक्षांचा शोध घेण्यात आला. अखेर रिक्षा क्रमांकाच्या आधारे ऑटो रिक्षाचा चालक अक्षय एकनाथ बागडे वय 27 राहणार करंजाडे याला अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपीनं कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशानं हा भयंकर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेलं सोन्याचं मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त केली. या हल्ल्यामुळे प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दिनांक 11 तारखेला संगीता भोईर नावाच्या गृहिणी ज्या पनवेलमध्ये राहतात, या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या. तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन, त्यांच्याकडे असलेली पर्स ही हिसकावून घेतली आणि त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता. या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला जबरी चोरीचा. गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून ACP पनवेल ढोले यांच्या सुपरविजन खाली आपण 4 पथकं तयार केली होती. CP सरांच्या आदेशाने क्राईम ब्रँचने सुद्धा पॅरलल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं. यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहीत नव्हता. तांत्रिक तपास केला, फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता. मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का, उपस्थित होतं का, या अनुषंगाने आमच्या पथकांनी तपास सुरू केला. मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते. मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे 4 आकडे नंबरमधले पाहिले होते. त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता. त्या अनुषंगाने पोलिसांनी ते 4 अंक असलेले सर्व ऑटो रिक्षाची यादी मागवली. ऑटो रिक्षा चालकांकडे तपास केला. त्या दरम्यान MH04LX 4619 या ऑटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मणिमंगळसूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे. याचा तपास सिनियर PI ठाकरे करत आहेत. आज PCR साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे, ते करणार आहोत. आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन, त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं. त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो सांगतो. अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येणार. वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.